आपण यथार्थ गीता वाचण्याची जी सिरीज सुरू केली आहे त्याचा आज 4था दिवस. तर जय श्रीकृष्ण मित्रांनो, माझं नाव विशाल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी छानपैकी देवपूजा करून घेतली आणि तुम्हाला आपलं तोंड दाखवलं. मित्रांनो, जर तुम्हाला यथार्थ गीता पाहिजे असेल एकदम फ्रीमध्ये तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला सांगतो कशी ऑर्डर करायची ते. यथार्थ गीता वाचायला ना एकदम सोपी आणि सरळ आहे आणि जसजशी तुम्ही यथार्थ गीता अधिकाधिक वाचणार तसतसं तुम्हाला आत्मसात करायला खूप गोष्टी भेटतील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले आणि यथार्थ गीता वाचायला सुरुवात केली. तर आज आपण गीतेमध्ये गीता हा ग्रंथ कोणा विशिष्ट व्यक्ती, जात, वर्ग, पंथ, देश, काल किंवा रूढीग्रस्त संप्रदायाचा नाही. याउलट हा एक सार्वलौकिक व सार्वकालीन धर्मग्रंथ आहे. तो कित्येक देश, जात व सर्व स्तरावरील लोकांसाठी आहे. मनुष्याने केवळ इतरांच्या ऐकून किंवा कोणाच्या तरी प्रभावामुळे असा एखादा निर्णय घेऊ नये की ज्याचा प्रभाव सरळ सरळ त्याच्या अस्तित्वावरही पडेल. तुम्ही विचार करत असाल की हा श्रीमद भगवद्गीता वाचतोय आणि यामध्ये श्लोक कसं काय नाही आले. तर मित्रांनो, मी सध्या पहिले गीतेबद्दल थोडी माहिती वाचतोय, मग नंतर